राम समर्थ श्रीराम. भाग 26 मध्ये पाहिलं, आचार्यांनी गोविंद यतींची समाधी बांधली. आचार्य तेथून निघाले आणि त्यांना पाहून शिष्यांमध्ये जेव्हा ते आले, शिष्यांना खूप आनंद झाला. या ठिकाणी आचार्य 3 दिवस राहिले. या निवास काळात आचार्यांनी सर्व शिष्यांना उपदेश करून आचार संपन्न होण्यासाठी मार्गदर्शन केलं. विशेषतः मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला प्राणायामादी योगक्रिया, इंद्रियांचं मौन, कर्मशुचिता, वाक्शुचिता आणि शास्त्राभ्यास यांचा समावेश होता. याचवेळी गुरुमहिमा यावरही आचार्यांचं निवेदन झालं. म्हणाले, गुरुच्या सेवेमध्ये सदैव दक्ष राहून गुरुची प्रत्येक क्रिया सूक्ष्मपणे अवलोकन करावी, कारण त्यांच्या क्रियांना विशिष्ट अर्थ असतो आणि त्यातून शिष्याला आपोआप मार्गदर्शन लाभतं. आत्मज्ञानासाठी गुरुची नितांत आवश्यकता आहे. गुरु म्हणजे सर्व देवतांचे एकत्र झालेले स्वरूप. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुपिता गुरुर्माता गुरुरेव परशिवः. म्हणून कोणतेही कष्ट करावे लागले तरी गुरुच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे आपणच आपला उद्धार करण्यासारखं आहे. एखादे वेळी देवता रागवल्या तर गुरु रक्षण करतो, पण गुरु रागवले तर रक्षण करायला कोणीही समर्थ नाही. शिवेरुष्टे गुरुस्त्राता गुरौरुष्टे न कश्चन, असा ब्रह्मवैवर्त पुराणाचा स्पष्ट आशय आहे. देवता त्यांची आराधना केल्यावर फळ देतात, पण देवतांची प्राप्ती गुरूंमुळेच होते हे लक्षात ठेवावं. आचार्यांचा हा उपदेश ऐकून शिष्यांना समाधान वाटलं. त्याप्रमाणे उत्कृष्ट मार्गदर्शन देखील लाभलं. वेदांत चिंतनाने आनंदित झालेले मंडन मिश्र सुरेश्वराचार्य आचार्यांना वंदन करून म्हणाले, भगवन, या नर्मदा नदीच्या भोवती पसरलेल्या या देशामध्ये मी वेदांत चिंतन करीत राहावं असं मला वाटतं. अर्थात आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे मी करीन. आपण आज्ञा करावी. सुरेश्वराचार्यांना तिथेच राहण्याची अनुज्ञा देऊन आचार्यांनी आपल्या पुढील परिक्रमेला प्रारंभ केला. आचार्य निघाले ते पश्चिम दिशेने. गिरनार, प्रभास वगैरे करून सोमनाथला आले. सोमनाथांच्या दर्शनाने त्यांना अतीव समाधान लाभलं. सोमनाथाच्या भोवती पसरलेल्या विशाल नीलवर्ण सागराने त्यांचं मन आकर्षित करून घेतलं. जणू काही नीलवर्ण भगवान विष्णूंनीच आपलं हे विस्तृत रूप जगाला दाखवलंय. आचार्य पुढे द्वारकेला पोचले. भगवान श्री कृष्णाची विजयनगरी म्हणून त्या नगराला विशेष महत्त्व आहे. आचार्यांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी काही काळ ते ध्यानस्थ बसले. परमेश्वराला आपल्या हृदयात साठवत असताना त्यांना श्रीकृष्णाच्या लीलांनी जागृतीत आणलं आणि त्याच ठिकाणी आचार्यांनी 9 श्लोकांचं गोविंदाष्टक नावाचं एक उत्कृष्ट स्तोत्र रचलं. भगवंताच्या सहवासात त्यांना अतीव सुखद वाटलं. त्या ठिकाणी भगवंताचे अनेक भक्त आचार्यांच्या दर्शनाला आले असताना त्यांनी आचार्यांना त्या ठिकाणी राहून भक्त भाविकांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. सायंकाळी ते सागरतीरी आले. आपल्या शिष्यांना त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या भक्तांची महती सांगितली. सूर्यास्ताचे दर्शन घेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की द्वारका हे भारताचं पश्चिम टोक आहे. तेथील लोक भाविक भक्त असून त्यांना अद्वैत वेदांताचं ज्ञान करून देणं जरूर आहे, कारण त्या ठिकाणी जैनांचं वर्चस्व होतं. कुमारील भट्टांची कामगिरी त्यांना आठवली. या पंथाच्या लोकांच्या उपदेशामुळे उपवास, अहिंसा आणि आचार यांच्यामध्ये अतिरेक होऊ लागला होता. या गोष्टींच्या मागचं जे तत्वज्ञान आहे ते नष्ट होऊन केवळ आचाराचा डोलारा फक्त दिसून येत होता. आपसातील मतभेद लोकांना उचित मार्गदर्शन करण्यास असमर्थ झाले होते. लोकांच्या मनामध्ये अस्थिरता होती. याचा प्रत्यक्ष अनुभव आचार्यांनी यावेळी घेतला.
अखेर या ठिकाणी अद्वैत वेदांत प्रतिपादन करून लोकांचा संभ्रम दूर करणारे एक धर्मकेंद्र स्थापन करण्याचं आचार्यांनी ठरवलं. आचार्यांनी तेथील धर्ममार्तंडांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनाही असं आढळून आलं की हे धर्ममार्तंड केवळ उदरपूजक आहेत. त्यांना धर्माची गूढ तत्व आणि आचार यांचं पुरेसं ज्ञान नाही. अखेर तेथील लोकांना सांगून त्यांनी द्वारकेला एक आचार्यपीठ स्थापन केलं. आपल्या प्रमुख 4 शिष्यांपैकी वयाने सर्वात लहान पण अत्यंत प्रज्ञावंत शिष्य हस्तामलक याची या पीठाचे प्रथम प्रमुखाचार्य म्हणून नेमणूक केली. आचार्य त्या ठिकाणी काही दिवस राहिले. त्यानंतर प्रभासपट्टम अशी तीर्थे करत करत ते महाराष्ट्रात आले. आचार्य महाराष्ट्रात आल्यानंतर पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी गेल्याचे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. श्रीराम समर्थ. श्रीराम.